खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी सुद्धा आम्ही संवाद साधलेला होता. ऐकूया आपण त्यांचं काय म्हणणं आहे. मानव अधिकाराने यांना कलेक्टरला पत्र काढलेलं, एसपींना काढलंय. आता एसपी साहेब आता तरी कमीत कमी ही पुरावे लावून द्या. त्यांना ते पत्र काढलंय, नोटीस काढली, त्याचं 15 दिवसात उत्तर द्या. एसपीने काय दिलंय, कलेक्टरचं उत्तर आणखी गेलंय का नाही माहित नाही. पण या सर्व गोष्टी मी आता 10 तारखेला दिल्लीला जाईल, त्यावेळेस आणखी तिथे भेटणार आहे. आणि आता आयोगाला सुद्धा इथं आणणार, म्हणजे आणणार आयोग सुद्धा आला पाहिजे. तेवढी मला 100% खात्री आहे की मला जे पॉझिटिव्हली सगळे आयोगाचे सगळे अधिकारी म्हणजे सदस्य आहेत, चेअरमनला माहित नाही, त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये आता हे सगळे पुरावे त्यांना दिसल्याच्या नंतर मानव अधिकाराकडे जायचं कारण काय, मी काय माहित होतं का कशा पद्धतीने कशी वृत्तीने हे मारतायत लोकांना, बीड जिल्हा हे कुठं नेऊन ठेवतायत, ह्याचा अभ्यास मला होता यांचा. कारण ह्यांचं सगळे म्हणजे जे चाळे यांचे असले मुद्दा कळला आपला, आयडिया होते. त्याच्यामुळे मी हे याने या पद्धतीने मारलं. मी पहिल्या क्षणापासून बोललेलो, मी टॉर्चर करून मारलंय, निर्घुण हत्या केली, अमानुष्य हत्या केली, असे सर्व प्रकरण मी बोललेलो. या प्रकरणात यांना फाशीची शिक्षा तर झाली पाहिजे, पण यांना टिट फॉर टॅट जशा पद्धतीने आमच्या संतोष अण्णाला केलं तशाच पद्धतीने यांना फाशी दिली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.